भरत नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो रोज त्याच्या भाज्या विकायला गावापासून लांब जात असे. अरे देवा, हे कसं आयुष्य दिलंयस मला तू. रोज इतकी मेहनत करावी लागते. रोज काम नाही केलं तर माझी मुलं उपाशी मरतील. भरतच्या घरात त्याची बायको पूनम आणि त्याची 2 मुलं होती, रोहन आणि प्रिया. अख्खं कुटुंब आनंदात होतं. फक्त भरतच त्याच्या आयुष्यावर नाराज होता. हे काय आयुष्य झालं. गरिबी, मेहनत आणि कष्ट. देवाने आपल्याला काहीही दिलं नाहीये. असं नाहीये. देवाने आपल्याला एवढे छान कुटुंब दिलंय. हे काय कोणत्या पैशांपेक्षा कमी आहे? पण पैसा तर नाही दिला ना. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे की एक दिवस तो आपल्याला भरपूर पैसा देईल. बघाच तुम्ही. मी त्याच दिवसाची वाट पाहतोय. भरतने त्याचं शेतात काम करणं सुरूच ठेवलं आणि तो शहरातल्या बाजारातही भाज्या विकू लागला. पण तो त्याच्या परिस्थितीवर अजिबात खुश नव्हता. तो नेहमी देवाला बोल लावत असे. एकदा काय झालं, भरत नेहमीप्रमाणे भाज्या विकायला शहरात आला. तो रोड क्रॉस करतच होता तेव्हा एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. भरतला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. त्याचं सगळं कुटुंब काळजीत होतं. मुलांनो, पप्पा बरे होतील. तुम्ही दोघं असं रडू नका. पप्पा कधी बरे होतील? बोल ना आई, बोल ना. खूप लवकर. खूप दिवस झाले. भरत शुद्धीवर आला, पण त्या अपघातामुळे त्याचे पाय कापावे लागले. तो आता कधीच त्याच्या पायांवर चालू शकणार नव्हता. ताई, मी तुम्हाला खोटं आश्वासन देऊ इच्छित नाही. तुमच्या मिस्टरांचे 2 पाय कापावे लागलेत. आता तुम्हाला आयुष्यभर त्यांची काळजी घ्यावी लागेल. मग भरतला घरी आणलं गेलं. भरत व्हीलचेअरवर बसत असे. आता तो शेती करू शकत नव्हता. काही दिवस साठलेल्या पैशातून त्यांचा खर्च कसा बसा भागला. पण आता पूनमला काळजी वाटू लागली. आता तर काहीही करून किराणा भरावाच लागेल. पूनमने तिचे सगळे दागिने घेतले आणि ती ते विकायला जातच होती. तेव्हाच तिची 2ही मुलं तिच्या जवळ आली. आई, तू हे दागिने विकायला चाललीयस का? हो बेटा, दुसरा कोणताच मार्ग नाही. नको आई, हे दागिने पप्पांनी तुझ्यासाठी केले होते. ते विकू नकोस. आपण सर्वांनी मिळून पैसे कमवले तर. पण कसे? तू खूप छान ढोकळा करतेस आई. आपण ढोकळ्याची गाडी लावली तर? हो, हे तर आपण करूच शकतो. ठीक आहे, आता आपल्याला ढोकळा तयार करून विकायची तयारी करायला हवी. पूनम आणि मुलांनी बाजारात एक गाडी लावली. आई, आम्ही टेबल लावलंय. चला सुरू करूया. ठीक आहे. आई, मला काय करायचंय? मी ढोकळा करून देईन, तू जाऊन ग्राहकांना दे. आणि प्रिया, तू प्लेट्स गोळा करून धुवून ठेव. ठीक आहे आई. त्या लोकांनी ढोकळा तयार करायला सुरुवात केली आणि ढोकळ्याचा सुगंध पसरू लागला. अरे वा, काय छान सुगंध येतोय. ढोकळे तयार आहेत का बाबा? हो काका. ठीक आहे बेटा, मला 1 प्लेट देऊन टाक. रोहनने त्या माणसाला ढोकळा दिला आणि त्याला ढोकळा खूप आवडला. ढोकळा तर खूपच छान आहे. 3 प्लेट पार्सल करून पॅक करून दे. हे घे पैसे. रोहनने 3 प्लेट ढोकळा पॅक करून दिला आणि त्या माणसाच्या हातात दिला. आई, बघ, ही आपली पहिली कमाई. चांगलंय, पण आता आपल्याला आणखी पैसे कमवावे लागतील. तुझ्या पप्पांची औषधं आणायची आहेत ना? हो. त्यांच्या गाडीवर आणखीही बरेच ग्राहक ढोकळा खायला आले. पहिल्याच दिवशी त्यांची चांगली कमाई झाली. पूनम आणि मुलं आनंदात घरी आली. आज तर खूपच छान कमाई झालीये. पप्पा, हे बघा. चांगलं आहे बाळा. आशा आहे की आम्ही सगळे मिळून सगळं सांभाळून घेऊ. आणि मी तुम्हा सर्वांवर ओझं बनून राहिलोय. नाही नाही, असं अजिबात नाहीये. तुम्ही असे विचार तुमच्या मनात अजिबात आणू नका.
पूनम भरतला समजावत होती, पण भरतच्या मनात विरुद्ध विचारच येत होते. तो स्वतःला लाचार समजू लागला होता. पूनम आणि मुलं बाजारात ढोकळा विकू लागले आणि त्यामुळे त्यांची मिळकत वाढू लागली. एका आठवड्यात जेवढे पैसे त्या सर्वांनी मिळून कमवले ते त्यांच्या महिन्याच्या मिळकतीपेक्षा खूप जास्त होते. आई, बघ किती पैसे. हो, देवाच्या दयेने आपल्यावर पैशांचा पाऊस पडतोय. आता देवी मातेने तुझ्या बाबांना पण पूर्वीसारखंच करू दे. हो आई, तू काळजी करू नकोस आई, देवी माता आपल्याला नक्की मदत करेल. हो ना. काही दिवस उलटून गेले. पूनम आणि मुलं बाजारात ढोकळा विकत होते आणि इथे घरात भरत उदास होता. अरे देवा, हे काय केलंस? कधी विचार केला नव्हता की माझी अशी स्थिती होईल. देवा, यापेक्षा तू मला मारूनच टाकायचं होतं. निदान माझ्या कुटुंबावर मी ओझं तर झालो नसतो ना. भरतची ही विनवणी देवी मातेने ऐकली आणि ती त्याच्या समोर आली. आता का उदास आहेस भरत? तुला तर पैसे पाहिजे होते ना. बघ, तुझं कुटुंब किती पैसे मिळवत आहे. काय करू या पैशांचं? मी तर या सगळ्यांवर ओझं बनून राहिलो आहे. नाही मी चालू शकत, नाही मी यांची मदत करू शकत. देवी माते, यापेक्षा मला तू मारून टाकलं असतंस. मला असं नाही जगायचंय. तुला आयुष्याचं मोल कळून चुकलंय भरत. तुला हे कळलंय की पैशांपेक्षा निरोगी आयुष्य जास्त महत्वाचं असतं. मला तुला हेच समजवायचं होतं. आता तुला हे समजलंच आहे, तर मी तुला तुझं जुनं आयुष्य परत देते. लक्षात ठेव, आयुष्यात कोणतीही समस्या येऊ, कधीही आयुष्य व्यर्थ समजू नकोस. हो देवी माते, मी समजलो. आणि देवी मातेच्या चमत्काराने वेळ उलट्या दिशेने फिरली. भरत शहरातल्या बाजारात उभा होता, त्याच रोड क्रॉसिंगवर. त्याने त्याचे पाय पाहिले, ते अगदी व्यवस्थित होते. धन्यवाद देवी माते, मी खूप खुश आहे. भरत आनंदाने त्याच्या घरी गेला. त्याने त्याच्या मुलांना मिठी मारली. तुम्ही सगळे माझं आयुष्य आहात. तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ते कुणीही करू शकत नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? काही नाही, तुला नाही कळणार. आज मला आयुष्य आणि कुटुंबाचं मोल कळलंय. माझं कुटुंब आणि त्याचा आनंद, हेच माझं खरं धन आहे. काय झालं? आज तुम्ही वेगळंच बोलत आहात. कारण आज मी आपलं आयुष्य आणि त्यातल्या सुखावर खूप आनंदी आहे. आणि नेहमी असेच आनंदात राहा. पैशांच्या धावपळीत आपण आयुष्य जगायला विसरूनच जातो आणि आपल्या आयुष्यातला खरा आनंद आपल्याला तेव्हा कळतो जेव्हा आपल्यासोबत काही भयानक घडतं. आपण नेहमीच आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करून निराश होतो, पण जे आपल्याकडे आहे त्याच्या आनंदाचा उपभोग घ्यायला विसरून जातो. आयुष्यात भलेही 100 दुःख येवोत, पण आपण नेहमीच आनंद शोधायला हवा. गावातल्या बाजारात सुधांशूची भज्यांची गाडी होती. जशी तो गाडी लावायचा, ग्राहक लगेच गोळा व्हायचे. मला 1 प्लेट कांदा भाजी. मला बटाट्याची भजी. सुधांशू खूपच आनंदात होता, कारण त्याचा व्यवसाय खूप चांगला चालला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या गाडीवर ग्राहकांची गर्दी असायची. अरे दादा, 2 प्लेट कांदा भजी आणि 1 प्लेट बटाटा भजी दे. हे घ्या भाऊ. अरे बाबा, मी तुझ्याकडून रोज भजी घेतो, कधीतरी 1-2 भजी जास्त दे की. दादा, मी मापापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना सुद्धा देत नाही. घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर निघून जा. ठीक आहे, दे बाबा. सुधांशूच्या कुटुंबात त्याची बायको सुधा होती. आलात तुम्ही? मी तुमचीच वाट पाहत होते. माहितीये, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं तिला नवीन नेकलेस घेऊन दिलाय आणि तुम्ही आहात, कधीच काही घेऊन देत नाही. अच्छा, मागच्या महिन्यात तर तुझ्यासाठी नवीन साडी घेऊन आलो तो. हो, लक्षात आहे, ती पण सेल मधली. सेलमधून असेल किंवा नसेल, आणली होती ना. तुमच्यासारखा कंजूस नवरा मी कधीच नाही पाहिला.
दर महिन्याला स्वतःसाठी नवनवीन कपडे विकत घेता आणि एकदा माझ्यासाठी साडी आणली तर किती ऐकवताय? का नाही घेणार? नाहीतरी पैसे तर मीच कमवतो ना. स्वार्थी. सुधांशू स्वभावाने स्वार्थी होता. तो फक्त स्वतःचाच विचार करायचा. सुधांशूची भज्यांची गाडी चांगली चालली होती. त्यातून पैसेही चांगले मिळत होते. अचानक एक दिवस सुधांशूच्या गाडीसमोर आणखी एक गाडी उभी राहिली. गौरवची आलू पफची गाडी. नवीन गाडी पाहून ग्राहक तिकडे गेले. अरे दादा, हे काय आहे? हे शहरातले प्रसिद्ध आलू पफ आहेत. ताई, तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. ठीक आहे दादा, द्या मला. आता घ्या. गौरवने त्या बाईला आलू पफ दिला. त्या बाईने खाऊन पाहिला आणि ती खूप खुश झाली. हा तर खूपच छान आहे. यापुढे मी रोज हाच खाईन. नाहीतरी कोणाला त्या कंजूस भजीवाल्याची भजी खायची आहे. सुधांशूचे कित्येक ग्राहक भज्यांऐवजी आलू पफ खाऊ लागले आणि अचानक सुधांशूच्या गाडीवरची गर्दी आता गौरवच्या गाडीवर दिसू लागली. हे पाहून सुधांशू उदास झाला. हा आलू पफवाला नवीन आहे. काही दिवसात लोक याला कंटाळून पुन्हा भजी खाऊ लागतील. सुधांशू स्वतःला धीर देत होता. दिवस जात राहिले पण गौरवचं आलू पफ खरंच छान होतं. म्हणूनच ग्राहकही अजूनही त्याच्या गाडीवर जात होते. या आलू पफवाल्याने तर माझा धंदाच बुडवून टाकलाय. कोणास ठाऊक कुठून आलाय. जर हा आला नसता तर सगळं छान झालं असतं. या गौरवला आपल्या मार्गातून कसं बाजूला करायचं याचाच विचार सुधांशू करत होता. गौरव खूप खुश होता. येताच त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला होता. देवा, तुझे शतशः आभार. तू माझी समस्या सोडवून टाकलीस. गौरव स्वभावाने खूप भोळा आणि दयाळू होता. जेव्हा कोणी त्याच्या गाडीवर एखादा गरीब यायचा तेव्हा तो त्याला आलू पफ फुकटमध्ये द्यायचा. गौरवचं सगळं वागणं सुधांशू बारकाईने पाहत होता. हा तर खूपच भोळा आहे. याला तर सहज मूर्ख बनवलं जाऊ शकतं. पण मला याच्याशी पहिली मैत्री करावी लागेल. मग हाच विचार करून सुधांशूने गौरवशी बोलायला सुरुवात केली. अरे भाऊ, काय म्हणताय? छान चाललंय. तुम्ही बोला. मी ऐकलंय तुमचे आलू पफ खूपच चविष्ट आहेत. कधीतरी आम्हालाही खाऊ घाला. अरे घ्या ना. गौरवने सुधांशूला आलू पफ दिला. सुधांशूने चव घेतली. अरे वा, हे तर खूपच छान आहेत. अगदी नवीन प्रकार आहे. मज्जा आली खाऊन. तुम्हाला आवडलं ना? हेच खूप आहे. हा आयटम तर तुम्ही दुकानात ठेवायला पाहिजे. माझी पण तीच इच्छा आहे. पण दुकान उघडायला पैसे नाहीयेत. तसं मी दुकान टाकणार आहे. जर तुझी हरकत नसेल तर मिळून दुकान टाकूया. ज्यात 2 काउंटर असतील. तू आलू पफ विक आणि मी भजी विकीन. म्हणजे पार्टनरशिप. हो, तेच. मी तर मोठ्या बाजारात एक दुकान पण पाहून आलोय. वा, हे तर छानच झालं. मोठ्या बाजारात विक्री चांगली होईल. हो, तेही आहेच. मी केव्हापासून कोणाला तरी शोधत होतो जो अर्धे पैसे भरेल आणि माझा पार्टनर बनेल. मोठ्या बाजारात दुकानाचा खर्च किती असतो? असेल काही 6 लाख. माझ्याकडे 3 आहेत आणि मला 3ची गरज आहे. ठीक आहे, मी देतो. तुम्हाला उद्या सांगतो. ठीक आहे दादा. सुधांशू गौरवला त्याच्या जाळ्यात अडकवत होता. गौरव घरी आला आणि हे सगळं त्याने त्याची पत्नी लताला सांगितलं. हे तर खूपच छान आहे. माझ्याकडे 1.5 लाख तर आहेत. पण बाकीचे 1.5 लाखांचं काय करू? तुम्ही त्याची काळजी करू नका. माझे हे दागिने कधी कामी पडणार. तुम्ही ते गहाण ठेवा. मग तुमच्याकडे पैसे आले की सोडवून आणा. ठीक आहे, हेच योग्य होईल. गौरवने लताचे सगळे दागिने गहाण ठेवले आणि बँकेतून बचत केलेले पैसेही काढून घेतले. दादा, पैशांची सोय झाली आहे. अरे वा, मग चल तू. उद्या जाऊन आपण ते दुकान घेऊन टाकू. ठीक आहे दादा. गौरव आणि सुधांशूने मिळून मालकाला पैसे दिले आणि मग मालकाने सुधांशूला दुकानाची चावी दिली. शेवटी आपलं स्वप्न पूर्ण झालं. हो, आता एक तू काम कर. तू तुझ्या गाडीवर जा. मी इथे दुरुस्ती आणि 2 काउंटर लावून घेतो.
निदान त्यावेळेत तू काहीतरी कमवशील ना. ठीक आहे दादा. गौरव त्याच्या गाडीवर गेला आणि आलू पफ विकू लागला. काही दिवस उलटले. सुधांशूची भजीची गाडी बंदच होती. एका आठवड्यानंतर जेव्हा गौरव दुकान पाहायला गेला तेव्हा त्याने पाहिलं की सुधांशू आधीपासूनच तेथे भजी विकत होता आणि दुकानात फक्त एकच काउंटर होतं. अरे दादा, काउंटर तर मस्त आहे, पण माझा काउंटर कुठे आहे? कोणता काउंटर? कणाचे काउंटर? हे दुकान माझं आहे. इथे फक्त एकच काउंटर असेल. ही तर फक्त शुद्ध फसवणूक आहे. या दुकानाचे अर्धे पैसे मी दिले आहेत. अच्छा, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? असेल तर जा आणि माझ्या विरुद्ध तक्रार कर. गौरवला कळत नव्हतं काय करावं. त्याची सगळी बचत वाया गेली होती. गौरव रडत जंगलाकडे निघून गेला. अरे देवा, हे काय झालं? मी काय विचार केला होता आणि हे काय झालं? यापेक्षा मला मारूनच टाकायचं ना. गौरवचं रडणं ऐकून वृक्षदेवी त्याच्या समोर प्रकट झाली. गौरव, तुला काळजी करायचं कारण नाही. तू एक चांगला माणूस आहेस. तू अनेकांना मदत केली आहेस आणि तोच चांगुलपणा आता तुझ्या कामी येईल. ते कसं काय? या झाडाच्या ढोलीत हात घाल. जे काही तुला मिळेल ते तुझं आहे. ठीक आहे. गौरवने झाडाच्या ढोलीत हात घातला तर त्याच्या हाती सोन्याची नाणी लागली. गौरवने मूठभर नाणी बाहेर काढली. धन्यवाद तुमचे. लक्ष लक्ष आभार. या सोन्याने माझं आयुष्य बदलून जाईल. लक्षात ठेव, चांगलं काम करायला विसरू नकोस. मी नेहमीच लोकांचे भलं करेन. गौरवने लताचे दागिने सोडवून आणले, नवीन घर घेतलं आणि एक दुकानही विकत घेतलं. शेवटी त्याला जे हवं होतं ते सगळं मिळालं. तिकडे दुसऱ्या बाजूला सुधांशूच्या वाईट वर्तनाने त्याचा व्यवसाय बुडाला. त्याला दुकान विकावं लागलं आणि तो पुन्हा रस्त्यावर आला. म्हणून म्हणतात, भलं करा तर भलं होईल आणि वाईट कराल तर वाईट होईल.